आजची एंगेजमेंट पण शेवट काय झाला माहिती आहे का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज होती दादाची एंगेजमेंट. पण थांबा, ही फक्त एंगेजमेंट नव्हती. आज या एंगेजमेंटमध्ये असा ट्विस्ट आला की पूर्ण दिवसच बदलून गेला. तो ट्विस्ट काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आम्ही वहिनींसाठी बुके घ्यायला गेलो. फ्लावर शॉप खूप भारी होतं. इतके सुंदर बुके होते की एक निवडायचं अवघड झालं. त्यानंतर आम्ही गेलो त्या लोकेशनला जिथे एंगेजमेंट होणार होती. डेकोरेशन वन ऑन एक रॉयल लुकमध्ये होतं आणि मग ब्राईड आणि ग्रूमची एंट्री झाली. सगळं परफेक्ट चालू होतं आणि तेवढ्यातच सगळ्यात मोठा ट्विस्ट. एंगेजमेंट चालू असतानाच ठरलं की लग्न पण इथेच करून टाकू. बस त्यानंतर तर सगळीकडे धावपळच धावपळ. ब्राईड आणि ग्रूमचे कपडे घ्यायला सगळे गेले. आम्ही काय करावं कळेना, म्हणून आम्ही जवळच्या सोमठाणा देवीच्या दर्शनाला गेलो. तिथला व्ह्यू इतका भारी होता की मन एकदम शांत झालं होतं आणि तिथली देवी इतकी छान सुंदर होती की तिला बघून असं वाटतच नव्हतं की तिथून यावा. व्ह्यू छान म्हटला की फोटोज असेल तर सगळ्यांनी तिथे खूप सारे फोटोज क्लिक केले. मी माझ्या दीदी आणि बहिणींसोबत गेले होते सोमठाणा देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी. त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर मग इथे ग्रूमची DJ डान्स वगैरे सुरू झाला. टाईमच नाही भेटला की पूर्ण रेकॉर्डिंग वगैरे करावं म्हणून आणि काहीच एन्जॉय नाही. वन डेमध्ये हळद, एंगेजमेंट, हळद, लग्न तिन्ही गोष्टी झाल्या. आम्हाला घरी यायला 2च वाजले होते. पण बस ही खूप छान होती. ब्ल्यू लाईट्स वगैरे पूर्ण पार्टी माहोल होतं. नंतर मग हळद फेडण्याचा कार्यक्रम वगैरे सुरू झाला नेक्स्ट डेला आणि जवळपासच्या देवी दर्शनाला सगळे गेले होते. रेणुका मात्याला आणि खंडोबाला सगळे गेले होते. हा होता आमचा एकदम अनएक्सपेक्टेड इमोशन आणि फुल धमाका डे. तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.